नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज नवीन टॉपिक घेऊन येत आहे आणि या आठवड्यात जवळपास आपण इंग्लिश विषयाला हात लावलेला आहे आणि माझ्या मते आता हात लावलाच आहे तर एक टॉपिक पूर्ण कंप्लीट करून घ्यावा असं ठरवलं। आणि मी कालच्या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला बोलले, प्रीवियस व्हिडिओ जो झाला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले की आपण वॉइस स्टार्ट केलेला आहे आणि याआधी आपण बघितलं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वॉइस, बरोबर आहे ना। इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा वॉइस कसा चेंज करायचा हे आपण थोडक्यात बघितलं आणि त्यामध्ये किती टाईप पडतात, ते कसे चेंज करायचे, कुठे काय वापरायचं, हे सगळं आपण अगदी डिटेलमध्ये बघितलं आणि त्यावर कसाही प्रश्न येऊ द्या, मला खात्री आहे तुम्ही 100% अटेम्प्ट करणार। आता आपण बघणार आहोत नॉर्मल जे सेंटेन्स असतं, असर्टिव्ह सेंटेन्स असतं, म्हणजे ज्या सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टनी होते त्या सेंटेन्सचं चेंज द वॉइस कसं करायचं, ठीक आहे। म्हणजे त्या सेंटेन्सचा वॉइस कसा चेंज करायचा हे आपण बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या टॉपिककडे लगेचच। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे वॉइस म्हणजे काय होतं, शब्दशः अर्थ जर बघितला तर त्याचा अर्थ असा होतो की आवाज, बरोबर आहे ना। पण इंग्लिश ग्रामरमध्ये मी मागे पण बोलून गेले की आवाज असं होत नाही, तर बोलण्याची जी पद्धत आहे त्याला आपण वॉइस म्हणू शकतो, बरोबर आहे ना। मराठी व्याकरणामध्ये कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग हे आहे, मग इंग्लिश व्याकरणामध्ये आपण त्याला वॉइस असं म्हणतो आणि त्याचेच दोन टाईप पडतात, एक ॲक्टिव्ह वॉइस, एक पॅसिव्ह वॉइस। मग आता ॲक्टिव्ह वॉइस काय असतो, पॅसिव्ह वॉइस काय असतो, कुठे पॅसिव्ह वॉइस वापरायचा, त्याची गरज काय आहे। मोस्ट ऑफ टाइम आपण बोलताना ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बोलतो की पॅसिव्ह वॉइसमध्ये बोलतो, आताच क्लिअर करते। आपण जेवढे पण सेंटेन्स बोलतो ते मोस्ट ऑफ सेंटेन्स सगळे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असतात, म्हणजे आपण बोलत असलेल्या प्रत्येक वाक्याची, जवळपास वाक्याची सुरुवात आपण कशाने करतो, सब्जेक्टनी करतो। त्यामध्ये सब्जेक्ट स्पेशली सुरुवातीला मेन्शन केलेला असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, ॲक्टिव्ह वॉइस। चला तर वळूया लगेच। विद्यार्थी मित्रांनो, वॉइसचे दोन टाईप पडतात, एक पडतो ॲक्टिव्ह वॉइस, एक पडतो पॅसिव्ह वॉइस। मी आताच बोलले की आपण जेवढे काही सेंटेन्स बोलतो ते मोस्ट ऑफ सेंटेन्स कशामधले असतात, ॲक्टिव्ह मधले, बरोबर आहे। मग आता अकॅडमिक सेशन असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, सगळ्यांना हा टॉपिक आहे, म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्याला सुद्धा ग्रामॅटिकल एरर म्हणा किंवा काही त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस विचारला जातो आणि अकॅडमिक सेशनमध्ये तर कंपल्सरी ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसवर सेंटेन्स असतात, म्हणजे असतात, तुम्हाला चेंज करायचे आहेत, बरोबर आहे। मग आता हे दोनही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असो की अकॅडमिक सेशनचे विद्यार्थी असो, अकॅडमिक सेशन म्हणजे काय तर जे शालेय विद्यार्थी आहेत 5वी पासून 12वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना वॉइस हा टॉपिक आहे आणि त्यावर क्वेश्चन सुद्धा त्यांना येतात। मग कसं सॉल्व करायचं, काय सॉल्व करायचं, सगळं आपण डिटेल बघणार आहोत। काल बोलल्याप्रमाणे आपण याचे 3-4 पार्ट करणार आहोत, कारण हा टॉपिक काय आहे, मोठा आहे आणि बऱ्याच लोकांना समजायला किचकट वाटतो। मग किचकट असलेला टॉपिक आपण आणखी किचकट करायचं नाही, तर त्याला अगदी सोप्या पद्धतीनं आणि सरळ पद्धतीनं बघायचं, जेणेकरून तो तुम्हाला थोडक्यात का होईना हळूहळू कळला तरी चालेल, पण छान पद्धतीनं कळायला हवा। म्हणजे आज एक टॉपिक घ्यायचा, उद्या एक टॉपिक घ्यायचा, असे 3-4 लेक्चर त्यामध्ये आपण डिवाइड करणार आहोत। चला बघा, आता ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस याचं काहीतरी आयडेंटिफिकेशन असेल ना रे, कसं ओळखायचं की हा ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे। बघा, ॲक्टिव्ह वॉइस जर असेल तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते, कशाने होते, सब्जेक्टने। त्यानंतर यामध्ये व्हर्ब असतो, व्हर्बच्या आधी हेल्पिंग व्हर्ब पण असू शकतो, बरोबर आहे। त्यानंतर ऑब्जेक्ट असेल, इथपर्यंत क्लिअर आलं। म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सगळ्यात जास्त जो प्रिफरन्स आहे तो कोणाला केलेला आहे, सब्जेक्टला दिलेला आहे, म्हणजे कंपल्सरी सब्जेक्ट असणार, ऑब्जेक्ट पण असणार आहे, 100% असणार आहे, पण वाक्याच्या सुरुवातीला काय आहे, सब्जेक्ट आहे, बरोबर। आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होतोय, हाच ऑर्डर रिव्हर्स होतोय। रिव्हर्स म्हणजे काय, जिथे शेवटी ऑब्जेक्ट होतं तिथे काय येते, सुरुवातीला ऑब्जेक्ट येते, बरोबर आहे। नंतर काय येतं, व्हर्ब येतं, नंतर काय येणार, सब्जेक्ट येणार, पण सब्जेक्टच्या आधी बाय येणार आणि मग सब्जेक्ट येणार, क्लिअर आहे। मग हे झालं, एवढंच पहिले लक्षात यायला पाहिजे की ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असणार, म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून होणार आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्ट पासून होणार। ह्या दोनच गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहे आत्ताच्या घडीला, क्लिअर आहे। एवढं सगळ्यांना क्लिअर झालं, मग चेंज कसं होतंय, काय होतंय हे सगळं बघणार आहोत। आता तुम्हाला एवढं क्लिअर झालं ना की ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय असेल, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट
आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये काय असेल, ऑब्जेक्ट. बऱ्याच जणांना असंही वाटत असेल की खूपदा रिपीट होतंय, झालं तरी चालेल पण आपल्या डोक्यात एकदम फिट व्हायला हवं, बरं ना. त्यानंतर पॅसिव्ह वॉइसची जी आयडेंटिफिकेशन आहे ती एक आयडेंटिफिकेशन सगळ्यात महत्त्वाची आहे. यामध्ये काय राहणार, टू बी प्लस V3, म्हणजे यामध्ये व्हर्बचा कोणता फॉर्म असणार आहे, थर्ड फॉर्म असणार आहे. यामध्ये व्हर्बचा काय असणार आहे, थर्ड फॉर्म असणार आहे आणि टू बी असणार आहे. मग आता बऱ्याच जणांना इथेही कन्फ्युजन असेल की टू बी काय. कालच्याही लेक्चरमध्ये सांगितलं, आज पुन्हा सांगते. आणि ज्यांना खरंच डिटेलमध्ये वर्क टॉपिक शिकायचं आहे त्यांनी आपल्याच चॅनलला व्हिडिओ आहे, आवर्जून बघावा. बघा आता टू बी म्हणजे काय, एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीन, बी. क्लिअर आहे. आता बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असेल की एम इज आर केव्हा वापरायचं, वॉज वेअर केव्हा वापरायचं, बी बीन केव्हा वापरायचं, कुठे वापरायचं आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरायचं आहे. कधी, वर्बच्या तिसऱ्या फॉर्मच्या आधी आपल्याला टू बी वापरायचं आहे. मग जर मुख्य क्रियापद मेन वर्ब जर V1 असेल ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तर तेव्हा वापरायचं एम इज आर. जेव्हा मेन वर्बचा सेकंड फॉर्म दिलेला आहे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तर पॅसिव्ह वॉइस करताना वापरायचं वॉज, वर. ठीक आहे. आणि बी केव्हा वापरायचं, जेवढे पण मॉडल ऑक्झिलरी आहेत ते जर आले ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तर इकडे चेंज करताना बी वापरायचं. टू हॅव चे फॉर्म्स आले तर काय वापरायचं, बीन वापरायचं. आणि V4 आला तर काय वापरायचं, बीइंग वापरायचं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असावं. हे बघा 100% आता समजावं गरजेचं नाही. मी जेवढं म्हणते तेवढं लक्षात आलंय का. बघा असं कन्फ्युजन करू नका की हे समजलंच नाही, ते समजलंच नाही. सगळं समजणार आहे, सगळ्या गाठी सुटत जातील. पण एकदम शेवटच्या गाठीवर जाऊ नका की हीच गाठ आधी सुटायला हवी. हळूहळू हळूहळू सोडायची आहे, बरोबर ना. सगळ्या गुंता सोडणार आहोत पण गुंता सोडण्यासाठी पहिले पायऱ्या जिथे जिथे गुंता आहे तिथे एक 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 कमी करत जायची आहे. तुम्ही जर म्हणणार की शेवटचीच गुंत मला सोडवायची आहे तर शक्य नाही. आता तुम्हाला मी फार काही सांगितलं नाही, मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगितल्या, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइस कसा ओळखायचा, ज्यामध्ये काय असणार, वाक्याची सुरुवात सब्जेक्टने केलेली असणार त्याला ऍक्टिव्ह वॉइस म्हणायचं. ज्यामध्ये वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झालेली असणार त्याला पॅसिव्ह वॉइस म्हणायचं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होता. त्यानंतर मी पुढे बोलली की पॅसिव्ह वॉइसचं सगळ्यात मेन जे आयडेंटिफिकेशन आहे ते आहे टू बी प्लस V3. म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये टू बी आणि वर्बचा काय असणार, तिसरा फॉर्म असणार. मग आता टू बी कोणते, तर एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीन अँड बीइंग. आता बऱ्याच जणांना इथे सुद्धा कन्फ्युजन असेल की हे केव्हा वापरायचं. मग मी इन शॉर्ट सांगितलं की एम इज आर केव्हा वापरायचं, जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये V1 असेल तर एम इज आर वापरा. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये V2 असेल तर वॉज वर वापरा. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये मॉडल ऑक्झिलरी असतील तर काय वापरायचं आहे, बी वापरायचं आहे. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये टू हॅव चे फॉर्म असतील जसे की हॅज, हॅव, हॅड असेल तर बीन वापरा. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये ING लागलेला असेल मेन व्हर्बला तर बीइंग वापरा. एवढंच सांगितलेलं आहे आणि सगळ्यांना क्लिअर समजलेलं असेल अशी आशा बाळगते आणि पुढे लगेच जात. कारण मी नेहमी बोलते की ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे काय, सरळ खाणे, सरळ हाताने खाणे. आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, असं घेऊन खाणे, त्याला काय म्हणतो पॅसिव्ह वॉइस. म्हणजे असं न खाता असं खायचं त्याला म्हणतात पॅसिव्ह वॉइस. आलं लक्षात. म्हणजे आता बघा कसं कळेल तुम्हाला, आय ईट अ मँगो हा वॉइस कुठला आहे, ऍक्टिव्ह वॉइस आहे की पॅसिव्ह वॉइस आहे हे आधी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कशावरून ओळखणार, वाक्याच्या सुरुवातीला बघायचं आय आहे, मग आय काय झाला रे, सब्जेक्ट झाला. आय काय झाला, सब्जेक्ट. मग वाक्याच्या सुरुवातीला जर सब्जेक्ट असेल तर त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह वॉइस. त्याला काय म्हणतो, ऍक्टिव्ह वॉइस. मग आता याला चेंज कसं करायचं याचा आहे एक फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आधी लिहून देते. बघा ऍक्टिव्ह वॉइसचं जर पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस रिमेनिंग सेंटेन्स
प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सगळ्यांना बोर्डवरती प्रॉब्लेम सॉरी सेंटेन्स दिसतंय. सेंटेन्स काय आहे? आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो. आणि मी फॉर्म्युला लिहिलेला आहे की ऑब्जेक्ट घ्यायचा, मग टू बी घ्यायचा, मग V3 घ्यायचा, मग रिमेनिंग सेंटेन्स घ्यायचा, मग बाय घ्यायचा आणि मग सब्जेक्ट घ्यायचा. आधी आपण याचे बेसिक कंपोनंट आपण सेपरेट करूया. म्हणजे सब्जेक्ट कुठला आहे, वर्ब कुठला आहे, ऑब्जेक्ट कुठला आहे हे आधी आपण आयडेंटिफाय करूया. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आय आहे हा काय आहे? सब्जेक्ट आहे, बरोबर. त्यानंतर ईट. ईट काय आहे? ऍक्शन वर्ड आहे, खाण्याची क्रिया होते. मग खाण्याची क्रिया होते म्हणजे हे काय झालं? वर्ब झालं. ठीक आहे. आणि अ मँगो खाण्याची क्रिया कोणावर होते? बिचाऱ्या आंब्यावर, बरोबर आहे ना. मग हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. हा काय झाला? ऑब्जेक्ट. आय ईट अ मँगो हे काय झालं? एक सेंटेन्स झालं, बरोबर आहे. आय झाला सब्जेक्ट, ईट झाला वर्ब आणि अ मँगो झाला ऑब्जेक्ट. आता बघा, ईट जो आहे तो V1 आहे. ईट काय आहे? V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून त्याला V1 देऊया. मग चला आता हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये हे ठेवायचं आहे. मग सुरुवातीला कोणाला घ्यायचं आहे? आपल्याला ऑब्जेक्टला. कशामध्ये चेंज करतोय? पॅसिव्ह वॉइस मध्ये. पॅसिव्ह वॉइस मध्ये चेंज करत असताना वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होते. दिलं होतं आधी लिहून चार्ट मध्ये, बरोबर आहे. मग घ्या ऑब्जेक्ट पहिले. ऑब्जेक्ट काय येणार? अ मँगो. अ मँगो. ओके. नंतर आता बघा टू बी वापरायचं आहे. टू बी कोणते होते? एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीन, बीन एवढे होते. मग आता मी काय म्हटलं होतं? जर V1 असेल तर कुठला टू बी घ्यायचा? एम, इज, आर घ्यायचा. मग आता हा V1 तर आहे, मग एम, इज, आर घ्यायचा. मग मला सांगा आय साठी काय येत असतो? एम येतो. सिंग्युलर असेल तर इज घ्यायचा, प्लुरल असेल तर आर घ्यायचा. इथे मँगो आहे, एकटा आहे की नाही, म्हणून एकटा असल्यामुळे काय घेणार? इज. अ मँगो इज. इथपर्यंत आलो आपण. ऑब्जेक्ट घेतलं, टू बी घेतलं. आता काय म्हटलंय? वर्बचा तिसरा फॉर्म. वर्बचा तिसरा फॉर्म काय आहे? ईटचा तिसरा फॉर्म इटन. नंतर काय म्हटलंय? रिमेनिंग सेंटेन्स. रिमेनिंग सेंटेन्स आहे का याच्यामध्ये? नाहीये. रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे उर्वरित वाक्य. उर्वरित वाक्य नाहीये. जे भलं मोठं वाक्य असतं त्यामध्ये असतं, पण हे एकदम 3 शब्दांचं वाक्य आहे, याच्यामध्ये नाही. मग असलं तर घ्यायचं, नसलं तर विषय सोडून द्यायचा. नंतर कोणाला घ्यायचंय? बायला. मग घ्या बाय. आता सब्जेक्ट घ्यायचंय. सब्जेक्ट कोण आहे? आय. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा सब्जेक्ट सुरुवातीला असतो तो काय असतो? सब्जेक्टिव्ह केस मध्ये असतो. आणि बाय नंतर जेव्हा आपण लिहितो तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये लिहावा लागतो. मग आय ची ऑब्जेक्टिव्ह केस काय होते रे? बाय मी, बरोबर आहे. मग आता बघा, आय ईट अ मँगो. मी आंबा खाते, बरोबर आहे. अ मँगो इज इटन बाय मी. आंबा माझ्याकडून खाल्ल्या गेला. म्हणजे मी आंबा खाते, आंबा माझ्याकडून खाल्ल्या गेला. वाक्य फिरवून म्हटलेलं आहे. दोनही वाक्याचा अर्थ काय आहे? सेम आहे. दोन्ही वाक्याचा अर्थ काय आहे? सेम आहे. ऍक्टिव्ह वॉइस असो किंवा पॅसिव्ह वॉइस असो, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. वाक्याचा अर्थ काय असावा? एकच असावा, बरोबर आहे. मग आता बघा, टू बी प्लस V3 आला की नाही? हा इज टू बी झाला आणि हा EATEN इटन काय आहे? V3 आहे. मग हे काय आहे? टू बी प्लस V3. आणि वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झाली की नाही? अ मँगोने झाली, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच हे जे वाक्य होतं ऍक्टिव्ह वॉइसचं त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे? पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना एकदम छान पद्धतीने समजलेला असावं. लगेच वळूया नेक्स्ट सेंटेन्स कडे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 3 सेंटेन्स दिसतात बोर्डवर, बरोबर आहे. मग हे ऍक्टिव्ह वॉइसचे आहे की पॅसिव्ह वॉइसचे हे आधी तुम्हाला सांगायचं आहे. बघा, आय लव्ह माय सबस्क्रायबर्स, बरोबर आहे. 100% तुम्ही खूप सपोर्ट करत आहात, म्हणून मला सुद्धा तुम्हाला बेस्ट कंटेंट द्यायला आणखी जास्त प्रेरणा मिळते आहे. आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी 100% सबस्क्राईब करून घ्या. लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट सेंटेन्स बघा. ही रोट अ लेटर. ही आहे, बरोबर आहे. क्रिया करणारा कोण आहे? तो आहे. म्हणजे कर्ता सुरुवातीला घेतलेला आहे, सब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला आहे, म्हणून काय असेल? ऍक्टिव्ह वॉइस. क्लिअर. नेक्स्ट बघा, दे हॅड हेल्प मी. आता 3ही वाक्य एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत.
दे हॅड हेल्प मी, यामध्ये हॅड आलेला आहे. बघूया कसं चेंज करायचं. एवढं तर सगळ्यांना क्लिअर झालं की तीनही वाक्य काय आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइसची आहे. चेंज कशामध्ये करणार आहोत, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ज्यांना फॉर्म्युला लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी इथे फॉर्म्युला लिहून घेते ब्रॅकेट मध्ये. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस RS प्लस बाय प्लस सब्जेक्ट. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आय लव्ह माय सबस्क्रायबर्स. आता आय काय झाला, सब्जेक्ट. लव्ह काय झाला, ऍक्शन वर्ड. अँड माय सबस्क्रायबर्स काय झालं, ऑब्जेक्ट. बरोबर आहे. मग हे वाक्य मी चेंज कसं करणार, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, 100% घ्या. माय सबस्क्रायबर्स. ठीक आहे. आता घ्यायचंय टू बी. टू बी घेण्यासाठी काय चेक करायचं, मेन वर्क चेक करायचं. मेन वर्क काय, लव्ह आहे. लव्ह काय आहे, V1 आहे, V2 आहे, V3 आहे. V1 आहे कारण त्याला ईडी वगैरे लागलेला नाही. मग V1 असेल तर काय घ्यायचं, एम इज आर. बरोबर, एम इज आर घेतोय आपण. मग आता मला सांगा रे, आय तर नाही म्हणजे एमचा विशेष नाही. मग सिंग्युलर आहे का, सबस्क्रायबर्स खूप सारे आहेत. बरोबर ना, खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत आपले. मग अशासाठी काय घ्यायचंय, आर घ्यायचंय. काय घ्यायचंय, आर. नंतर काय घ्यायचंय, V3. V3 काय येणार, LOVED. बरोबर, ईडी लागणार आहे. माय सबस्क्रायबर्स आर लव. नंतर काय येणार, रिमेनिंग सेंटेन्स. आहे का रे, नाही. मग घ्यायचं नाही. मग काय, BY बाय. आणि नंतर काय, सब्जेक्ट. तर सब्जेक्ट काय आहे, आय आहे. जेव्हा सब्जेक्ट आय असतो इकडे चेंज करताना ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची. काय घ्यायचं, मी. क्लिअर आहे सगळ्यांना, समजतंय. सोपं आहे की नाही, काहीही कठीण नाही. फक्त एकच गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची, मला शिकायचं आहे, मला समजत आहे आणि मी खूप छान पद्धतीने समजून घेणार आहे. एकदा प्रयत्न करून तर बघा, हे वाक्य म्हणून बघा, मला खूप छान पद्धतीने समजतंय, मी छान पद्धतीने समजून घेणार आहे आणि मी या टॉपिक मध्ये एकदम परफेक्ट होणार आहे. हे 3 वाक्य रोज स्वतःला सांगा आणि तुम्हाला तुमच्यामध्ये खरंच चेंज झालेला दिसेल आणि मला नंतर तो चेंज कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता बघा, ही रोट अ लेटर. ही काय, सब्जेक्ट. रोट काय, ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजेच काय रे, वर्ब आहे. आणि अ लेटर काय, ऑब्जेक्ट. मग सुरुवातीला काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट घ्यायचंय. मग घ्या रे, अ लेटर. नंतर काय आहे, टू बी घ्यायचंय. टू बी घेत असताना काय चेक करायचं, मेन वर्क चेक करायचं. मेन वर्क काय आहे, V1 आहे की V2 आहे की V3 आहे. V1 नाही कारण राईट होता पहिला फॉर्म. रोट आहे. रोट म्हणजे काय, V2 आहे. V2 म्हणजे काय रे, पास्ट फॉर्म. जर V2 असेल तर काय घ्यायचं, वॉज किंवा वर. मग मला आधी एक गोष्ट सांगा, अ लेटर आहे, पत्र एकटंच आहे की नाही, त्यासाठी वॉज येणार की वर येणार, 100% वॉज येणार. अ लेटर वॉज. नंतर काय घ्यायचंय, V3. राईटचा V3 काय होतो, रिटर्न. काय होतो, रिटर्न. नेक्स्ट काय ना, रिमेनिंग सेंटेन्स. नाहीच आहे मग घ्यायचं नाही. मग काय, BY बाय. आता बघा, ही आहे ऑब्जेक्टिव्ह केस. काय होणार, HIM हिम. म्हणजे अ लेटर वॉज रिटन बाय हिम. ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिलं. अ लेटर वॉज रिटन बाय हिम, पत्र त्याच्याकडून लिहिल्या गेलं. क्लिअर आहे. म्हणजे वाक्य तेच आहे, अर्थ तेच आहे, पत्र लिहिणारा तोच आहे, लिहिल्या पत्रच जाते, क्रिया लिहिण्याचीच होते. फक्त असं न बोलता असं बोललेलं आहे, उलट बोललेलं आहे. म्हणजे ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिलं. अ लेटर वॉज रिटन बाय हिम, पत्र त्याच्याकडून लिहिल्या गेलं. आलं लक्षात. आणि मी हेच सांगितलं तुम्हाला, व्हॉइस म्हणजे काय तर बोलण्याची पद्धत बदलवणे. याला इंग्रजी व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं, व्हॉइस म्हटलं जातं. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया लगेचच. दे हॅड हेल्प मी. दे हॅड हेल्प मी. आता बघा, दे काय, सब्जेक्ट. हॅड हेल्प म्हणजे टू हॅवचा फॉर्म आलेला आहे. मग टू हॅवच्या फॉर्म समोर काय येणार आहे, V3 येणार आहे. मग मी. आता बघा, यातला ऑब्जेक्ट कोण आहे, मी आहे. ऑब्जेक्ट कोण आहे, मी. आता बरेच जण म्हणतील मॅडम असं पण ऑब्जेक्ट असतं का, हो 100% असतं. बघा ना, ते मदत करणारे कोण, ते. हॅड हेल्प मी, क्रिया कोणती झाली, मदत करण्याची. कोणाला, मी, मला.
म्हणजे मदत करण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्यावर. ज्याच्यावर क्रिया होते त्यालाच आपण कर्म असं म्हणतो, त्यालाच इंग्लिश मध्ये ऑब्जेक्ट असं म्हणतो, बरोबर की नाही? मग आता बघा, दे हॅड हेल्प मी, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? मग आता जसं आय इकडे जाऊन मी व्हायचा, मग मीला इकडे ओढायचंय म्हणजे काय होणार? 100% त्याचा आय करायचा, बरोबर आहे? मग इकडे ऑब्जेक्ट मी आहे, इकडे घेताना त्याला काय करायचं? आय करायचं, आय. आता बघा, हॅड आहे म्हणून हॅडच घ्यायचा, हॅड आहे म्हणून काय घ्यायचा? हॅडच घ्यायचा. जर इथे हॅज हॅव असता तर चेंज झाला असता, आय साठी हॅज येत नाही, आय साठी हॅव येतो. पण पास्ट टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड हा कंपल्सरी सगळ्यांसाठी एकटाच आहे, मग काय घ्यायचं? हॅड, आय हॅड. आता मला सांगा रे, मी तुम्हाला आताच बोलून गेली की बी, बीन, बीइंग कोणासाठी घ्यायचं? बी घ्यायचं मॉडल ऑक्झिलरी साठी, बीन, बी डबल ई एन, बीन घ्यायचा टू हॅव साठी, मग हा हॅड टू हॅव चा फॉर्म आहे की नाही, म्हणून इथे घ्यायचं बीन, आय हॅड बीन. नंतर काय येणार? हेल्प, V3. बघा, ऑब्जेक्ट घेतलाय, टू बी घेतलाय, V3, V3 काय? हेल्प. नंतर आय हॅड बीन हेल्प बाय, THEM, देम. जर इकडे दे असेल तर त्याची ऑब्जेक्टिव्ह केस काय होते? देम होते. इथपर्यंत छान पद्धतीने तुम्हाला समजलेला असेल असं गृहीत धरते. आता बघा, हा टॉपिक खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे ज्या की आपल्याला सगळ्या समजून घ्यायच्या आहे. पण सगळ्या गोष्टी एकाच दिवशी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला हॅमरिंग केल्यासारखं होणार आहे, बरोबर आहे? मग आपण गुंता सुटण्याऐवजी वाढत जातील आणि आपल्याला सोडवायचे आहे ना की वाढवायचे आहे, बरोबर आहे ना? मग त्यासाठी आपण थोडं थोडं घेऊया, पण छान पद्धतीने घेऊया. उर्वरित टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. पण तुम्ही इथपर्यंत जेवढं झालेलं आहे ते 100% कट टू कट क्लिअर करून ठेवा. प्रत्येक पॉइंट नोट डाऊन करून ठेवत चला, कारण तुम्हाला काय होणार? त्याने अजून समजायला सोपं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, व्हिडिओ आवडल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजचा टॉपिक खूप छान आहे, पण अजूनही तो पूर्ण झालेला नाही. आपण याचा नेक्स्ट पार्ट लगेचच बघणार आहोत. आणि या वीकमध्ये आपण इंग्लिश ग्रामरला हात लावलेला आहे, तर मला असं वाटतं की व्हॉइस हा टॉपिक यामध्ये कंप्लीट करून टाकावा. तब तक के लिए बाय. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.